मला मनात असं वाटत होतं, खूप आत्मविश्वास होता की मी राहणार आहे म्हणून. खूप खंत आहे, खूप वाईट वाटते. मराठीमधून कधीच मला ऑफर आली नव्हती. मी म्हटलं मी बिग बॉसमध्ये जाणार. जान्हवीने तुमचा जो अपमान केला तो महाराष्ट्र नाही विसरला, पण वर्षाताई कशा विसरलात? समजतेस काय स्वतःला? तू मला असं बोलूच कसं शकते? असं झालं की आता वर्षाताई उठतील आणि काहीतरी बोलतील. मराठी चित्रपटांवर मी प्रेम केलं. ज्या मराठी चित्रपटांनी मला नाव दिलं, तीच भाषा जर मला अवगत नाही पूर्णपणे, तर मी आयुष्यात काय शिकले? बऱ्याचदा पाय चेपताना दिसली किंवा आता परवाच्या की कालच्या एपिसोडमध्ये ती मालिश करून देताना दिसली, की हे सगळं ती मुद्दाम करत होती. ही माझी मातृभाषा नाही आहे खरं. माझी मातृभाषा कोकणी आहे. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात खरं तर मध्येच ज्या सदस्य बाहेर आले आहेत, वंडर गर्ल आणि वंडर वुमन आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. वर्षाताई कशा आहात? कसं वाटतंय तुम्हाला बाहेर येऊन? मी चांगली आहे, अगदी स्थिर आहे आणि मला चांगलं वाटते बाहेर येऊन. म्हणजे काही हे वाटत नाही, काय म्हणतात त्याला, कसलंही दडपण नाही माझ्यावर. पण जेव्हा हे मिडवीक इविक्शन होतं, मनात काय सुरू होतं जेव्हा तुम्ही आणि अंकिता फक्त उरल्या होतात? की काय वाटत होतं की आपण राहू? कुठेतरी किंचितसं असं वाटत होतं का की नाही आपण आता यावेळी बाहेर जाऊ? नाही, मला मनात असं वाटत होतं, खूप आत्मविश्वास होता की मी राहणार आहे म्हणून. मला अजिबात असं वाटत नव्हतं की मी मिडवीक एविक्शन माझ्यावर होईल किंवा ती मी व्यक्ती असेन जी घराबाहेर जाईल, असं मला अजिबात वाटत नव्हतं. मला पूर्ण विश्वास होता, आत्मविश्वास, अति नाही पण आत्मविश्वास होता की मी राहणार आहे म्हणून. पण खूप छान खेळलात तुम्ही. पण एक मनात थोडीशी अशी खंत आहे का की अरे आपण फिनालेच्या इतक्या जवळ येऊन बाहेर पडलो याची? हो, खूप खंत आहे. खूप वाईट वाटते की मी अगदी असं माझं पाऊल पुढे जाता जाता मागे यावं लागलं, रिव्हर्समध्ये. पण ना बिग बॉसची जेव्हा कधी एक हे होते, सुरुवात होते, अनाऊन्समेंट होते, तेव्हा अनेक नावं समोर येतात. पण वर्षा उसगावकर हे नाव कधीच समोर आलं नव्हतं. कशी ऑफर आली आणि तुम्ही कसं ठरवलं की आपण हा शो करूया? खरं म्हणजे समोर आलं नव्हतं कारण बऱ्याच जणांनी मला विचारलं की वर्षाताई तुम्ही बिग बॉसमध्ये जातात. हां, या आधीच हो, कधीच समोर आलं. मराठीमधून कधीच मला ऑफर आली नव्हती आणि हिंदीमधून आली होती 2दा आणि मला विचारलं गेलं होतं की तुम्ही जाणार का? आत्तासुद्धा OTTमधून मला ऑफर आली होती मराठी साईन केल्यानंतर. तर कधीच मला विचार आला नाही की मला म्हणजे मी बिग बॉसमध्ये जाणार. कधीच मला असं वाटलं नाही आयुष्यात मी कधी बिग बॉसमध्ये जाणार आणि माझी मनाची तयारीच नव्हती. आणि मला असं वाटायचं की नाही, तिथे नको. वास्तववादी म्हणजे रिॲलिटी TV माझ्यासाठी नाही असं मला वाटायचं. हां, डान्सचा शो असेल, गाण्याचा असेल कदाचित, कारण गाणं हा सुद्धा माझा एक छंद आहे. तर जसे काही म्हणजे खूप असे प्रोफेशनल गायक नाही, कधी जे अभिनेते असतात, गायक होतात, त्यांच्या स्पर्धेत जायचं असेल तर मी त्याच्यात नक्की सहभागी होईन असं मला वाटायचं. पण जेव्हा ही ऑफर यायच्या आधी जेव्हा मला हिंदीची ऑफर आली, तेव्हा मला अनेक जणांनी, माझे जे फ्रेंड्सचा ग्रुप आहे त्यांनी मला सांगितलं, मला खूप मित्रमैत्रिणी नाही आहेत, पण काही जणांनी मला म्हटलं, माझ्या हितचिंतकाने, की वर्षाताई तुम्ही जायला पाहिजे, आम्हाला बघायचं आहे तुम्हाला बिग बॉसमध्ये. म्हटलं बिग बॉसमध्ये मी कसा माझा टिकाव लागेल तिकडे आणि मी कशी जाणार? माझा नाही, तो प्रांतच नाही माझं. नाही वर्षाताई तुम्ही जायला पाहिजे. असं जेव्हा माझ्या फॅन्सनी आणि माझ्या हितचिंतकांनी जोर धरला ते आणि अचानक ऑफर आली समोरून, मी त्याच्यासाठी काही केलं नाही, तेव्हा मी एकदम माझं असं झालं की अच्छा जाऊ का मी, असा एक प्रश्न आला. मी त्यांना सांगितलं मी 2 दिवसांनी सांगते तुम्हाला. आणि मी माझ्या मिस्टरांना घरी येऊन सांगितलं. मी चालायला गेले होते एका पार्कमध्ये. मी म्हटलं मी बिग बॉसमध्ये जाणार. माझे मिस्टर म्हणाले, चकित झाले. ते म्हणाले नको जाऊस, तू फार संवेदनशील आहेस, तुला नाही झेपणार, तू 7व्या आठवड्यात, पहिल्याच आठवड्यात तू आऊट होशील 7 दिवसानंतर. म्हटलं होऊ दे आऊट, मी जाईन, बघेन मी, कारण मला स्वतःचं अवलोकन करायचं होतं. मला असं वाटलं की बघूया तरी काय असतं बिग बॉस हाऊस, आणि मी गेले त्याच्यासाठीच. पण आता जेव्हा खेळ खेळून इतके दिवस राहून आलात, काय प्रतिक्रिया आहे त्यांची, काय रिॲक्शन होती जेव्हा भेटलात तेव्हा? त्यांना फार वाईट वाटलं
की मी मिडवीक एविक्शन झालं, ते म्हणाले मला हे खरंच वाटत नाही तू आलीस म्हणून, आणि मला बघायचं होतं तुला फायनलिस्ट म्हणून, आणि खरं म्हणजे तुला ट्रॉफी जिंकताना मला बघायचं होतं. त्यामुळे त्यांना खूप निराश झाले ते, पण ते म्हणाले ठीक आहे आता. मग त्यांनी थोड्या वेळानंतर, काल माझं एविक्शन झालं, तर थोड्या वेळानंतर ते म्हणाले झालं आता त्यात काय, तू जाणारच नव्हतीस आणि तुला मेलोड्रामा करायचाच नव्हता तिकडे जाऊन. थोडंसं तुझं हे वाढवलं असतं कदाचित, काय म्हणतात त्याला, आक्रमक, एक अग्रेशन थोडंसं, तर तुला जास्त फुटेज मिळाली असती, तू जास्त कदाचित लोकांना भावली असतीस. पण ते तुझ्यात नाहीच आहे आणि तू तसं ठरवून गेलीच नव्हतीस, त्यामुळे ठीक आहे असं म्हणाले ते. पण वर्षाताई, घरात जे घडलं, जान्हवीने तुमचा जो अपमान केला तो महाराष्ट्र नाही विसरला, पण वर्षाताई कशा विसरलात? मी अगदी सहजपणे विसरले. मला असं, मी खरं म्हणजे ते सगळे अपमान जे झाले ते माझ्या मनाला लावून घेतलेच नाहीत. मनाला जेव्हा तुम्ही फार लावता एकतर मी स्वतःला काही समजलंच नाही. त्या घरात जेव्हा मी गेले तेव्हा मी स्वतःला काही समजत नव्हते, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला काही समजत नाही तेव्हा हे मान अपमान, विषाचे घोट तुम्ही सहजपणे पचवू शकता. आणि मी अशी तटस्थपणे त्यांच्याकडे बघायची, ते जेव्हा मला बोलायचे काय 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 हे असं ते तसं, माझी खिल्ली उडवायची, तेव्हा मी ते लावूनच घेतलं नाही कधी मनाला, आणि त्यामुळे मला त्याचा शून्य परिणाम माझ्यावर त्याचा झाला. नक्कीच, पण तो संयमपणाही प्रेक्षकांना खूप भावला, कारण असं कोणीतरी बोलल्यावरती खूप वेगळी रिॲक्शन असते. हो, येऊ शकते अशा प्रकारची रिॲक्शन. आपण पहिली रिॲक्शन अशी वाटते, तू समजतेस काय स्वतःला, तू मला असं बोलूच कसं शकतेस, आणि मग काही भावना विवश होऊ शकतो माणूस, पण कधीच मी अशी झाले नाही. हो ना, म्हणजे आम्हाला असं झालं की आता वर्षातही उठतील आणि काहीतरी बोलतील, पण जेव्हा कौतुक कधी वाटलं तुम्ही खुर्चीवरून उठलातही नाही आणि बसून उत्तरं देत होतात. हा संयमपणा कदाचित तुमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून हा आला असावा, हे नक्की आहे ना? हो, थोडीशी परिपक्वता येते. ते उगाच नाही म्हणत लोक की मी खूप पावसाळे बघितले, त्या पावसाळ्यांचा काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे ना मनावर. नक्कीच. पण जान्हवी बऱ्याचदा पाय चेपताना दिसली, किंवा आता परवाच्या की कालच्या एपिसोडमध्ये ती मालिश करून देताना दिसली, की हे सगळं ती मुद्दाम करत होती, हे जे बोलली आहे ती ते पुसून काढण्यासाठी, असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही, मला अजिबात असं वाटत नाही की ते मुद्दाम करत होती, कारण ती मनापासून करत होती हे सगळं. खरं म्हणजे पंढरीनी आणि सगळ्यांनी असं त्यांना वाटायचं की ती मुद्दाम करते आहे, कारण तिला माझ्याकडनं काहीतरी हवं आहे, अपेक्षा आहे तिची. नॉमिनेशन होतं तेव्हा किंवा कॅप्टन पदाची उमेदवारी होती तेव्हा ती हे मुद्दाम करते असं त्याला वाटलं, आणि तो मला म्हणाला पूर्वीचं सगळं विसरू नका ताई. मी म्हटलं अरे पहिल्यापासून ती दाबत आली आहे माझं पाय, जेव्हा ती ए ग्रुपमध्ये होती तेव्हासुद्धा तिने माझे पाय दाबले, त्याने हे लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला कधीही नाही वाटलं, आणि खरंच नाही की ती मनापासून हे सगळं करत होती. मला म्हणजे अगदी मनापासून ती करत होती, नाटक म्हणून नाही. ओके. आणि वर्षाताईंची सगळ्यात कणखर बाजू म्हणजे मराठी भाषा. तुमची जी एवी दाखवली तेव्हाही तुम्ही म्हणालात की माझ्याकडे काहीच नव्हतं, एक मराठी भाषेचं शस्त्र होतं, आणि ते तुम्ही खूप कमाल वापरले, आणि तुम्ही त्यासाठी खूप फेमस झालात, आणि मराठी भाषेला आज हेही मिळालं आहे, अभिजात भाषेचा मान मिळाला आहे. काय वाटतं तुम्हाला? खूप छान. कारण काय होतं की आपली जी भाषा असते ती आपली आई असते, आणि मराठी माझी मातृभाषा नाही आहे खरं, माझी मातृभाषा कोकणी आहे, पण माझ्या वडिलांनी मला इयत्ता 1 ते 4 मराठीत शिकवलं, आणि ह्या भाषेनेच मला आज इतकं प्रसिद्ध केलं. मराठी सिनेमातून मी वर आले, त्यामुळे मी खूप ऋणी आहे, खूप कृतज्ञ आहे या भाषेची, आणि या भाषेने मला समृद्ध केलं आहे, मला खूप श्रीमंत केलं आहे असं मला वाटतं. कारण मराठी साहित्य एवढं श्रीमंत आहे, त्यात संत साहित्य आहे, त्यात काल्पनिक साहित्य आहे, त्याच्यात कविता आहेत, काय नाही आहे मराठी साहित्यात. आणि त्या मराठीला आपण आत्मसात केलं नाही तर आपण काय शिकतो आयुष्यातून असं मला वाटतं. आणि ज्या मराठी चित्रपटांवर मी प्रेम केलं, ज्या मराठी चित्रपटांनी मला नाव दिलं, तीच भाषा जर मला अवगत नाही पूर्णपणे तर मी आयुष्यात काय शिकले. आणि मला असं वाटतं की मुंबईत तरी ही भाषा धेडगुजरी मराठी भाषा बोलली जाते, आणि चांगल्या चांगल्या घरातली मुलं त्यांचे आईवडील अस्खलित बोलतात
त्यांचे आईवडील चांगले बोलतात. आणि ही जी आताची पिढी आहे ती मात्र इंग्रजी मिश्रित किंवा इंग्रजाळलेली मराठी बोलतात. मला फार वाईट वाटतं त्याच्याबद्दल. मला असं वाटतं की हे चित्र बदललं पाहिजे, कारण हेच भारताचे पुढचे म्हणजे महाराष्ट्राचे म्हणजे काय आपण त्याला म्हणतो पुढे नेणारे आहेत ना. म्हणजे ती पुढची पिढी आहे, तेच ही संस्कृती पुढे नेणार आहेत ना. म्हणजे ही संस्कृती फक्त सण साजरे केले म्हणून साजरी होणार आहे का? तर मराठी संस्कृती आपण जपली पाहिजे. त्यात भाषा ही अव्वल दर्जाची आणि भाषा सगळ्यात आधी येते. आणि कदाचित त्यामुळे खूप प्रेम मिळालं आहे. म्हणजे हे शस्त्र तुमचं प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. आता वेळ कमी आहे. आत्ता निरोप घेते. खूप खूप शुभेच्छा आणि नवीन काहीतरी घेऊन या प्रेक्षकांच्या भेटीला. तेव्हा आपण पुन्हा भेटू आणि गप्पा मारू. हो नक्की. मला नवीन आता रसिकांच्या भेटीला नवीन काहीतरी प्रोजेक्ट घेऊन यायचाच आहे आणि तो चांगला मिळेल ईश्वराच्या कृपेने असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू सो मच.